Hello student, good day to all of you. Today we are going to study Organization of Commerce subject chapter number 4 Business Services. In this lecture we are going to study next business services, that is insurance services. So let us start with the meaning of insurance. What is meant by insurance? So insurance is a means of protection from financial losses while doing business activities, any type of business activities. So insurance services protect the businessman, industrialist or any individual person from certain financial losses. So it is a form of risk management primarily used to hedge against the risk of a contingent or uncertain losses. Insurance is a contract between insured. Insured means, for example, any businessman, company, industrialist or any individual person, whereby the insurer agrees to compensate the insured against loss. म्हणजे इन्शुरर जी आहे, इन्शुरर मीन्स वॉट, इन्शुरन्स कंपनी काय करणार आहे, कॉम्पन्सेट करणार आहे कोणाला, जो ॲग्रीमेंट करणार आहे इन्शुरन्स कंपनी बरोबर, मीन्स इन्शुअर्ड. कशासाठी, जे पण लॉसेस होणार आहे त्याच्यासाठी. द इन्शुअर्ड हॅज टू पे अ सर्टन फिक्स सम ऑफ मनी ऑन टाइमली बेसिस टू द इन्शुरर. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं, जेव्हा पण इन्शुरन्स कंपनी इन्शुअर्डला पे करणारे, कॉम्पन्सेशन देणारे, तेव्हा त्याच्यासाठी काय करणार, त्याच्याबरोबर इन्शुरन्स कंपनीबरोबर काय करायचं आहे, इन्शुअर्डनी काय करायचं आहे, ॲग्रीमेंट करायचं आहे. आणि त्या ॲग्रीमेंटमध्ये काय असणार आहे, एखादी फिक्स सम ऑफ अमाऊंट पे करणारे कोण, इन्शुअर्ड. मग तो कोणी पण असो असेल, फॉर एक्झाम्पल इंडिव्हिज्युअल पर्सन असणार आहे किंवा एखादा बिझनेसमन असेल, कंपनी असेल एक्सेट्रा. मग त्यांनी एक फिक्स सम ऑफ अमाऊंट पे कोणाला करायचं आहे, इन्शुरन्स कंपनीला. सो देर आर सम बेसिक टर्म्स इन इन्शुरन्स. दे आर ॲज फॉलोज. फर्स्ट वन, insured. So insured means the person who is protected against certain losses. मग हा कोणता पर्सन असणार आहे, जे पण लॉसेस होणार आहे त्याला, मग त्याच्यासाठी तो काय प्रोटेक्शन कोणाकडनं घेणार आहे, इन्शुरन्स कंपनीकडून. सो इन्शुअर्ड इज नोन ॲज ॲश्युअर्ड इन केस ऑफ लाईफ इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट्स. ही इज द पॉलिसी होल्डर. So here is the spelling mistake and it will be corrected also. That is INSURED is the correct spelling of insured. Check it. Next is insurer. So insurer means what, insurance company who agrees to pay compensation to the insured. The firm or person who agrees to compensate the insured against losses for a consideration. Insurer is known as assurer in case of life insurance contract because he is bound to get the sum assured on the maturity of the policy, or the nominee will get the sum assured on the death of the policyholder. In case of life insurance contract, जर लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असेल, मग फॉर एक्झाम्पल इन्शुरन्स कंपनी आणि इन्शुअर्डचा जर कॉन्ट्रॅक्ट असेल लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचं, तर त्या इन्शुअर्डला काय मिळणार आहे, जेव्हा पण मॅच्युअर्ड होणार आहे त्याची पॉलिसी, त्याला एखादं ॲश्युअर्ड सम मिळणार आहे, ॲश्युअर्ड अमाऊंट मिळणार आहे मॅच्युरिटी नंतर. किंवा जर त्याची डेथ झाली, इन केस देर इज अ डेथ ऑफ इन्शुअर्ड, मग तो जो पण नॉमिनी ठेवणार आहे त्याच्या पॉलिसीला, फॉर एक्झाम्पल फॅमिली असेल, वाईफ असेल, सन असेल, डॉटर असेल, मग त्यांना काय मिळणार आहे, त्याची ती अमाऊंट त्या सगळ्यांना मिळणार आहे किंवा कोणाला एकाला मिळणार आहे, जो पण नॉमिनी असेल त्याला. नेक्स्ट वन इज प्रीमियम. द कन्सिडरेशन फॉर विच द इन्शुरर agrees to insure the insured. It is paid by the insured to the insurer. कंपनी
ॲग्रीज टू पे कॉम्पन्सेशन टू whom? इन्शुअर्ड. मग आता इथे काय असणार आहे? प्रीमियम इज द अमाऊंट विच इज पेड बाय द इन्शुअर्ड. जो इन्शुअर्ड असणार आहे त्याला पेड करायचं आहे ते कोणाला? इन्शुरर किंवा इन्शुरन्स कंपनीला. नेक्स्ट वन इज पॉलिसी. द स्टेटमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन द इन्शुअर्ड अँड इन्शुरर. पॉलिसी मीन्स वॉट? जे पण तो आता फॉर एक्झाम्पल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असेल, इन द केस ऑफ लाईफ इन्शुरन्स पॉलिसी व्हॉट एव्हर ॲग्रीमेंट असेल, डीड असेल, कॉन्ट्रॅक्ट असेल बिटवीन द इन्शुरर अँड इन्शुअर्ड, ह्या दोघांमध्ये जो कॉन्ट्रॅक्ट होणार आहे त्याला काय म्हणायचं आहे? पॉलिसी. सो इट कंटेन्स द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ द इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट. जे पण टर्म्स अँड कंडिशन्स असतील ते त्याच्यामध्ये मेन्शन केलेले असणार आहे पॉलिसीमध्ये. नेक्स्ट वन क्लेम. सो इट इज डिमांड मेड बाय द इन्शुअर्ड टू द इन्शुरर टू कॉम्पन्सेट फॉर लॉस ऑकर्ड ड्यू टू मिशॅप. फॉर एक्झाम्पल लॉस बाय फायर असेल, इन केस ऑफ अ कंपनी लॉस बाय फायर असेल, मग ती जी अमाऊंट असणार आहे, डिमांड करणार आहे त्याला काय म्हणायचं आहे? क्लेम बोलायचं. मग तो कोणाकडे डिमांड करेल? इन्शुअर्ड. ज्याचा लॉस झाला आहे तो इन्शुरन्स कंपनीला काय करणार आहे किंवा इन्शुररला काय करणार? क्लेम करणार की एवढा एवढा लॉस झालेला आहे, तो त्याला क्लेम करणार. त्याला काय म्हणायचं? क्लेम म्हणायचं. नेक्स्ट वन प्रपोजल. So it is a written request by the insured to the insurance company to issue an insurance policy. म्हणजे जेव्हा पण पॉलिसी, जेव्हा ॲग्रीमेंट ठेवणार कोणापुढे? त्या इन्शुररकडे. आणि त्यालाच काय म्हणायचं आहे? इट इज अ रिटन रिक्वेस्ट असणार ही. कोणाकडे देणार ती? त्या इन्शुररकडे, इन्शुरन्स कंपनीकडे. आणि कोण देणार? इन्शुअर्ड. जो पर्सन असणार आहे तो काय करणार आहे? त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी, त्याच्या लाईफला प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा त्याचे जे गुड्स असतील त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी तो काय करणार आहे? किंवा फॉर एक्झाम्पल एखाद्याचा हाऊस असेल, एखाद्याची कार असेल, हे सगळं प्रोटेक्ट करण्यासाठी तो काय करणार आहे? प्रपोजल ठेवणार आहे. म्हणजेच काय? ही इट इज अ रिटर्न रिक्वेस्ट. प्रपोजल म्हणजेच काय असतं? रिटर्न रिक्वेस्ट. कोणाला करणार आहे तो? त्या इन्शुरन्स कंपनीला किंवा इन्शुररला. नेक्स्ट वन सब्जेक्ट मॅटर काय असणार? प्रत्येकाचं डिफरंट असणार आहे सब्जेक्ट मॅटर प्रत्येक पॉलिसीजमध्ये. सो इट रिफर्स टू द सब्जेक्ट ऑर एंटिटी दॅट इज लाईफ, प्रॉपर्टी, कार्गो और शिप एक्सेट्रा विच इज इन्शुअर्ड अगेन्स्ट विच द पॉलिसी इज टेकन. कोणत्या टाईपची पॉलिसी असणार आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असेल तर काय असणार आहे सब्जेक्ट मॅटर? लाईफ. लॉस बाय फायर असेल तर काय करणार तिथे? आता फॉर एक्झाम्पल फायर इन्शुरन्स पॉलिसी असेल तर काय असणार आहे? प्रॉपर्टी असू शकते. किंवा मराईन इन्शुरन्स पॉलिसी असेल तर कार्गो और शिप एक्सेट्रा. म्हणजे ह्या डिफरंट पॉलिसीजच्या अंडर सब्जेक्ट मॅटर पण काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. सो टुडे वी स्टडीड द मिनिंग ऑफ इन्शुरन्स अँड सम बेसिक टर्म्स इन इन्शुरन्स. हे सगळे बेसिक टर्म्स आपल्याला तिथे यूज करायचे आहेत सगळ्या टाईपमध्ये. जेवढे पण इन्शुरन्सचे टाईप्स आहेत इन्शुरन्स पॉलिसीचे तिथे आपल्याला ते यूज करायचे आहेत. सो